पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक आपण टेटविषयी बोलणार आहोत। टेटचा दुसरा टप्पा टेट 2022 नुसार तर त्यामध्ये आपल्याला एक GR काढण्यात आला आहे। त्यामध्ये आपल्याला सेकंड टप्पा सुरू होणार आहे पवित्र पोर्टलचा। त्यामध्ये मुद्देसूद माहिती दिलेली आहे आपल्याला। एकाच 10 उमेदवारांची निवड होणार आहे। आधी सारखंच आहे सर्व, फक्त हे ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांसाठी संधी आहे आणि तुम्ही तुमचा पासवर्ड लॉगिन आयडी टाकून सर्टिफाईड करू शकता फॉर्म, हे यामध्ये दिलेलं आहे। आणि ज्यांचं TET वगैरे उत्तीर्ण आहे, TET मधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास त्यांच्या लॉगिन मध्ये रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा असं म्हणून तुम्ही लॉगिन मध्ये TETचे मार्क्स वगैरे टाकू शकता। SBCच्या आरक्षणामध्ये जे आहे हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 14। त्यामध्ये सांगितलेलं आहे शासन निर्णय 27/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने खुला म्हणजे ओपन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील SBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील, हे सांगितलेलं आहे। म्हणजे EWS आणि OBC आणि SBC साठी महत्त्वाच्या सूचना आहे। स्वप्रमाणपत्रात आपल्याला दुरुस्ती करून घ्यायची आहे। स्वप्रमाणपत्राची माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबत पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। अशा प्रकारे आपल्याला 25 पॉईंट दिलेले आहे यामध्ये। आणि M.Ed ज्यांनी आता नवीन M.Ed केलेलं आहे त्यांना सुद्धा आपले नवीन M.Ed न टाकता जे आधी M.Ed झालेले आहे त्यांना सुद्धा आता टाकता येईल M.Ed विषयी। ते पण दिनांक 12/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे M.Ed। आणि TET आणि CTETची पण मार्कशीट टाकता येईल। आणि आपल्याला सेल्फ सर्टिफाईड करायचं आहे आपल्याला, पण ज्या मुलांनी ऑलरेडी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्यांना चेंजेस करायचे नाही, त्यांना यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही। पण ज्यांना आता काहीतरी चेंजेस करायचे आहे त्यांना अनसर्टिफाईड करून सेल्फ सर्टिफाईड करणे आवश्यक राहील।